मराठी सारस्वतांनी राजकीय भूमिका घेणं यात नवीन काहीच नाही। मात्र राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील सारस्वतांकडून जो पाठिंबा देण्यात आलाय तो फक्त राजकीय भूमिका घेणं इथपर्यंत आहे की राजकीय बाजू घेणं असं आहे, असा प्रश्न विचारला जातोय। आपल्यासोबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष भारत सासने सर आहेत। सर, सुरुवातीला की हा असा पाठिंबा द्यावा या यात्रेला असं तुम्हाला का वाटलं? प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचा पाठिंबा देऊ नये याच्यासाठी म्हणून कुठलंच कारण अस्तित्वात नाही। आपण जर या यात्रेकडे बघितलं आणि याला जो अभूतपूर्व जो प्रतिसाद मिळतो आहे देशभरामधून तो मला वृत्तपत्रातून पाहायला मिळतो आहे आणि आपल्या टीव्ही आणि अन्य चॅनलच्या माध्यमातून ऐकायला आणि बघायला मिळतो आहे। याच्यावर मला असं लक्षात येतं आहे की माणसाला माणूस जोडणं ही जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची अत्यंत आवश्यकता आज संबंध देशामध्ये आणि या संबंध आपल्या समाजामधल्या परिस्थितीमध्ये दडलेला आहे। आपल्याला ते शोधावं लागेल। माझ्या भाषणामध्ये मी माणसाला माणूस जोडलं पाहिजे, माणसाने माणसाला जोडलं पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका घेतली होती आणि द्वेष नसावा, विद्वेष नसावा, त्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या भूमिका आपापलं कर्तव्य तपासत का होईना परंतु प्रत्येकाच्या जवळ गेलं पाहिजे ही भूमिका घेतली होती। मला स्वतःला असं वाटतं की या यात्रेतून एक संदेश आपोआपच जातो आहे, तो असा की हा जो समाज आहे हा एकसंध समाज आहे। यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत आहेत आणि आपण सर्व भारतीय आहोत। त्यामुळे भारत जोडणे यामध्ये खरं तर विरोध असायचं काहीच कारण नाही आहे तत्वतः। आणि अशा भूमिकेतून मी या यात्रेकडे बघतो आहे तेव्हा जेव्हा मला असं विचारण्यात आलं की आपण त्या ठिकाणी एक परिपत्रक काढणार आहोत आणि त्यामध्ये अनेक लेखकांनी मान्यता दिली आहे, तेव्हा तुमची मान्यता आहे का? त्यावेळेला त्याला मी आनंदाने मान्यता दिलेली होती आणि या यात्रेला तसा वैचारिक पाठिंबा माझा ऑलरेडी मी नोंदवलेला आहे। सर, तुमच्या अध्यक्ष भाषणामध्ये तुम्ही हीच भूमिका मांडली होती, माणसाला माणूस जोडला गेला पाहिजे। परंतु राहुल गांधींच्या या यात्रेला पाठिंबा देणं हे शुद्ध राजकीय बाजू घेणं आहे असंही म्हटलं जात आहे। मला स्वतःला तसं वाटत नाही, कारण राजकीय सामाजिक आणि सामाजिक राजकीय या दोन संकल्पना स्पष्ट होताना दिसत आहेत आपल्याला। जेव्हा तुम्ही राजकीय सामाजिक म्हणता तेव्हा एक वेगळं काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सामाजिक राजकीय असं म्हणता तेव्हा तुम्हाला वेगळं काहीतरी बोलायचं आहे। यातला जो सूक्ष्म परंतु महत्त्वाचा जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे। लेखक हा नेहमी सामाजिक राजकीय अशा अंगाने विचार करतो आणि तसाच त्याने तो विचार केला पाहिजे। त्याचं कारण सर्वसामान्य माणसाबद्दल त्याच्या मनात आस्था असते आणि सर्वसामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत ते सोडवत असताना किंवा त्याबद्दल आस्था व्यक्त करत असताना त्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून एकूण निर्मिती करायची असते लेखकाने। त्यामुळे अर्थातच राजकीय हा जो काही विषय येतो हा त्या अनुषंगाने परंतु सामाजिक अनुषंगाने येत असतो, सामाजिक अंगाने येत असतो। तेव्हा समाजाबद्दल बोलत असताना सर्वसामान्य माणसाबद्दल बोलत असताना राजकीय काही विचार हे आपोआपच त्या अनुषंगाने येतात। राजकारणाला महत्त्व देण्याचं कारण नाही लेखकाने, हे तर स्पष्ट आहे, कारण तो निर्मिती करतो परंतु आपले विचार तो स्पष्टपणे मांडत असतो, त्याने ते मांडले पाहिजेत। सर, अनेकदा असं मराठी साहित्यिकांमध्ये आढळून आलं की अडचणीचा विषय असेल तर खूप वेळा मराठी साहित्यिकांनी ठोस भूमिका न घेतलेली बरी असं ठरवलं, बोटचेपी भूमिका घेतली, अनेकदा त्याच्यावरती टीका देखील झाली। तुम्ही थेट भूमिका घेत आहात, खरं तर याचं स्वागत व्हायला हवं जी थेट भूमिका घेतलेली आहे। मुद्दा इतकाच आहे की यातून हे तुम्ही जे सगळे सारस्वत आहात, 40 लेखक आहात, तर ते एका पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत असंही चित्र यातून निर्माण होत आहे। मला स्वतःला तसं वाटत नाही आणि एका पक्षाच्या बाजूला पाठीमागे आणि एका पक्षाच्या विरोधामध्ये नाही, पक्षीय भूमिका घेऊन या ठिकाणी कोणी उतरला असेल असं मला स्वतःला वाटत नाही। या ठिकाणी प्रत्येकांचा एकच भूमिका आहे, ती म्हणजे अशी की हा जो संबंध देश आहे हा एकसंध आहे, हा आपण सर्व भारतीय आहोत आणि आपण एकमेकांकडे प्रेमाने पाहिलं पाहिजे। याच एका भूमिकेतून मी तरी उतरलेलो आहे। ज्या तुम्ही आता उल्लेख केला की ज्या लेखकांनी भूमिका घेतलेली नाही त्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की भूमिका न घेणे ही देखील एक भूमिका आहे, कारण मौनातून देखील त्यातून सांगितलं जातं आम्हाला काही म्हणायचंच नाही, हीच आमची भूमिका आहे। संदिग्धता यातून व्यक्त होते आणि ती समजून घ्या अशा प्रकारचं सांगितलं जातं। परंतु काही वेळेला गरजेनुसार स्पष्ट भूमिका घेणारे लेखक देखील इतिहासामध्ये नोंदवले
नोंदवले गेलेले आहेत त्या सर्वांच्या बाबत आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे आणि एक गरज असते की त्यावेळेला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ते स्पष्टपणे तुम्ही सांगितलं पाहिजे. मी कुठल्याही प्रकारच्या राजकीय भूमिकेतून माझं भाषण केलेलं नव्हतं हे सर्व ज्ञात आहे. त्यातून केवळ या सर्वसामान्य माणसाच्या एकूण जगण्याच्या परिस्थितीकडे जी काही एक पाहून जी काही चिंता उत्पन्न होते लेखकाला, आणि लेखक ह्या ठिकाणी प्रातिनिधिक होता, मी म्हणून नव्हे तर लेखक ही जी काही एकूण संघटना आहे त्या संघटनेला जी काही चिंता निर्माण होते त्या चिंतेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी काही विचार व्यक्त केले होते. ठीक आहे सर, तुम्ही म्हणता की तुमची भूमिका राजकीय नाही आहे, पूर्णपणे सामाजिक आहे. आपण ठीक आहे, पण आत्ता ती घेणं का गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? थोडंसं तुम्ही ती परिस्थिती विशद करून सांगाल की ज्यामुळं तुम्हाला वाटतं की नाही आपण आत्ता ठोसपणे समोर यायला हवं आणि भलेही ती एखाद्या राजकीय पक्षाची यात्रा असेल आपण त्याला पाठिंबा द्यायला हवा. आपल्याला असं लक्षात येत असेल की बाकीचे जे अराजकीय संघटना ज्या आहेत किंवा अराजकीय व्यक्ती आहेत त्या देखील याला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे तो अनुषंगिक पाठिंबा असं म्हटलं पाहिजे. राजकीय भूमिकेतून त्यातून उतरलेली किती मंडळी असतील याचा शोध आपणच घ्यावा, परंतु मला तरी असं दिसतंय की अराजकीय भूमिकेतून देखील मोठ्या प्रमाणात आहे ना. पण ती का वाटतं की तुम्हाला असं पाठिंबा द्यावा, अशी काय परिस्थिती तुम्ही पाहता आहात? तर तुमच्या या दुसऱ्या प्रश्नाकडे की अशा प्रकारचा पाठिंबा का दिला पाहिजे याबद्दलची परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दल मी भाषणामध्ये माझ्या विस्तृत बोललेलो आहे. अर्थातच त्यावेळेला जे जे काही घडत होतं भोवती आणि जे वृत्तपत्रातून झिरपून माझ्यापर्यंत सामान्य वाचक या नात्याने माझ्यापर्यंत जे पोहोचत होतं त्या सर्वांचा जो विचार करूनच त्यातून मी एक विश्लेषण मांडलेलं होतं. त्यामुळे त्याच्यातून काही मी काल्पनिक सांगत होतो अशातला भाग नाही आहे. आता देखील जर आपण भोवती बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की माणूस माणसापासून दूर जातो आहे, विद्वेष वाढतो आहे आणि एक प्रकारचा संशय निर्माण होतो आहे. तर हा संशय दूर करून आपल्या सर्वांना एकत्र यायला पाहिजे अशा प्रकारची जी काळाची गरज आहे ती लक्षात घेता हा जो काही प्रयत्न चाललेला आहे किंवा प्रयास चाललेला आहे की माणसाला माणूस जोडला पाहिजे याच्यासाठी म्हणून ही यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्याच्या एकूण राजकीय पक्षाच्या ॲक्टिव्हिटीकडे न बघता एकूण सामाजिक परिस्थितीकडे बघून मी याच्याबाबत व्यक्तिशः पाठिंबा दिलेला होता. सर, शेवटचा प्रश्न, असा पाठिंबा दिल्यामुळं समोरच्या बाजूनी काही प्रतिक्रिया उमटेल, काही वक्तव्य येतील, असा काही तुम्ही विचार करता? खरं तर त्याचा विचार करण्याचं आपल्याला कारण नसतं. तुम्ही जेव्हा एखादी भूमिका मांडता आणि ती विशुद्धपणे मांडता किंवा प्रामाणिकपणे मांडता त्यावेळेला आपल्याला प्रतिपक्ष, आता याचं प्रतिपक्ष कोणीच नाही आहे, आपण जी काही पाठिंबा देतो आहे तो केवळ एका चांगल्या कार्यासाठी पाठिंबा देतो आहे आणि तो एक सदिच्छा या रूपानं देतो आहे. तिथं जाऊन काय तुम्ही ॲक्टिवेशन करता आहात तिथे किंवा ॲक्टिवेट होता आहात असा काही तो भाग नाही आहे, परंतु ही एक आवश्यक अशी यात्रा आहे आणि त्यामुळे प्रदेश जोडले जातील एकमेकांना असं वाटत असल्यामुळे ती भूमिका घेण्यात आली. धन्यवाद. तर पूर्णपणे सामाजिक अंगाने ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि या यात्रेला पाठिंबा दिलेला आहे असं भारत सासणे सर म्हणतायत. अर्थात पाठिंबा सामाजिक असला तरी यात्रा राजकीय आहे, राजकीय पक्षांनी काढलेली आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.